तुझ दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे मयूर देवी तो माता मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता बिग मॅन गजेंद्र भाऊ गुळवे यांच्या माध्यमातून प्रेझेंट वैकुंठवासी प्रभाकर स्मृती चषक 2025 पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षानं एकदाच वर्ष गोड अन्नाचा होतो वर्ष केव्हा बसानाचा बारा वर्ष पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाटावी कशी मी गाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया भिवंडी जगदीश नाईक आपलं स्वागत आहे माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता थँक्यू धन्यवाद। तर नक्कीच आजच्या ह्या स्पर्धेच्या निमित्ताने काही मान्यवर आमच्याशी जोडले गेलेले आहेत। या ठिकाणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख साहेबांचे पीए यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे। तर जाऊया आपण थोड्या वेळात खूप खूप धन्यवाद मनोहर तरे। मित्रांनो, आपण बघतायत हरिभक्तपरायण कैलासवासी प्रभाकर दत्तात्रय स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदररित्या ह्या स्पर्धेचं खूप चांगल्या प्रकारचं आयोजन केलं आहे आणि अंतिम दिवसामध्ये आपण बघतोय गेल्या सर एकच मिनिट थांबवतोय। या ठिकाणी युवासेना भिवंडी शहर अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती रोहित बाळाराम चौधरी साहेबांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आणि भावी नगरसेवकाचे कटआउट संपूर्ण बायपास पासून भिवंडी शहरापासून बघितलेले आहेत। त्याच्या नावाने आज स्पर्धा देखील टेमकरमध्ये संपन्न झाली। आज गजेंद्र भाऊंच्या आपण शो मध्ये आलेला आहेत आणि भावी नगरसेवकाचा बॅनर जो झळकलेला आहे भावी शब्द निघणार आहे आणि विद्यमान आपण होणार जोरदार टाळ्या। नक्कीच तुम्हाला वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आणि ये तो जाकी पिक्चर अभी बाकी है, अर्थातच आपण वाढदिवसाचा केक कापून त्यांना शुभेच्छा देऊया। यस ऑर्केस्ट्रा बँड आपण एक गाणे देखील बोलणार आहोत। यस 1 2 3 स्टार्ट। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर रोहित, हॅपी बर्थडे टू यू। यस दिन ये आए बार बार दिल ये गाए, बार दिन ये आए बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू रोहित, हैप्पी बर्थडे टू यू रोहित, हेलो हेलो हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। थँक्यू। एकच मिनिट थांबायचं कॉमेंट्री बॉक्स। रोहित भाऊ आपल्याशी संवाद साधतात। दादांच्या फरमाईश की आणखी रोहित दादांचा बर्थडेचा एक गीत झालं पाहिजे। हे डीजे लावला आवाज घुमला भिवंडी शहराला, हे डीजे लावला आवाज घुमला भिवंडी शहराला, सारे मिळून शुभेच्छा देऊ चला या रोहित दादाला, सारे मिळून शुभेच्छा देऊ चला या रोहित दादाला, सारे मिळून शुभेच्छा देऊ चला या रोहित दादाला, सारे मिळून शुभेच्छा देऊ चला या रोहित दादाला। हे डीजे लावला आवाज
हॅलो 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 इथे उपस्थित ग्रामस्थ मंडळ टेमगरपाडा व भादवड आणि मंचावर बसलेले सर्व मान्यवर यांना मी धन्यवाद करतो की तुम्ही गजूभाऊच्या प्रोग्रामला वेळात वेळ काढून आले आणि मी गजूभाऊंचे सर्वप्रथम धन्यवाद करतो की तुम्ही मला इथं बोलवलं आणि माझा बड्डे सेलिब्रेशन केला त्याबद्दल मी तुमचे व तुमच्या टीमचे मी अभिनंदन व धन्यवाद करतो. खूप सुंदर असं प्रोग्राम अरेंजमेंट इथे आपल्याला बघायला भेटतं आहे गजूभाऊंतर्फे. असंच जो प्रकाश मैदानात पडलेला आहे तसंच तुमच्याही जीवनात पुढे प्रकाश पडेल आणि तुम्हीही अशीच चांगली भरारी घ्याल अशी तुमच्याकडनं इच्छा व अपेक्षा बाळगतो. आणि जसं तुम्ही मला सांगितलं भावी तुम्हालाही तुमच्या फ्युचरसाठी ऑल द बेस्ट. नक्की तुम्हीही भावी व्हाल आजी व्हाल. धन्यवाद. बघा दोन्ही युवकांचा एकमेकाला शुभेच्छांचा या ठिकाणी 9 तोरांची ही जोडी आहे. तर आपण जाऊया क्रिकेटमध्ये आणि कॉमेडी बॉक्समध्ये. पाहुण्यांना विनंती आपण एक सामना बघायचा आहे त्यानंतर स्वागताचा कार्यक्रम होईल. वेलकम केशव नाईक साहेब शाखा प्रमुख आपलं हार्दिक स्वागत आहे. सामना सुरू करून घ्यायचा आहे पंच. तर वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा सन्माननीय रोहित बालाराम चौधरी युवा नेतृत्व या माध्यमातून ज्यांच्याकडे आम्ही नेहमीच अपेक्षेने बघतोय त्यांच्याकडून सामाजिक कार्य देखील खूप चांगल्या प्रकारे या परिसरात आम्ही बघितलेले आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा असेल की येणाऱ्या त्यांच्या वाटचालीमध्ये त्यांच्याकडून अशाच प्रकारे सामाजिक कार्य धार्मिक कार्य हो हीच ईश्वरचरणी पांडुरंगाचरणी प्रार्थना. आणि आपण जाऊया आता अंतिम सामन्याकडे जिथे ही स्पर्धा त्रिमूर्ती इंटरप्राइज आयोजित हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय स्मृती चषक ज्या चषकाच्या 2 फॉर्मॅटमध्ये खेळली जाण्यास पहिली स्पर्धा बघतोय ज्यामध्ये पहिली फायनलची स्पर्धा बघतोय. भिवंडी इमर्जिंग असोसिएशनच्या माध्यमातून खेळणार 2 संघ मायरा 11 भादवड वर्सेस प्रांशी 11 ठाकरजाबा. बॉबीचा पहिला चेंडू इन स्विंग बघायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर आतल्या साईडने चेंडू येतोय आणि त्याला चेंडूला बघू शकता लाईव्ह वरती कशा प्रकारे पडल्यानंतर थोडासा हलकासा आतमध्ये आला आणि सुखरूप म्हणावं लागेल बॅट्समन डावखुरा फलंदाज बॅटची एज लागली. तर नक्कीच रोहित भाऊंना पुढील कार्यक्रम करण्यासाठी घरी पोहोचायचं आहे. त्यांचा वाढदिवस आहे म्हणून आजच्या ह्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण त्यांना मायेची प्रेमाची शाल उपदार शाल देऊन प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि अर्थात सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान यजमान आयोजक गजेंद्रभाऊ गोळी साहेबांच्या वतीने त्यांना आपण देऊया. पुढील सर्व राजकीय सामाजिक कार्याच्या शुभेच्छा आणि वाढदिवसा निमित्ताने देखील त्यांना पुढेच एकदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आई तुझा गजेंद्र दादा आला गो आई तुझा गजेंद्र गुलबी आला आई तुझा गजेंद्र दादा आला गो आई तुझा गजेंद्र दादा आला आई तुझा गज्जू बाई आला गो आई तुझा गज्जू बाई आला आई तुझा गज्जू बाई आला गो आई तुझा गज्जू बाई आला आई तुझे भेटीला गो आई तुझे भेटीला आई तुझे भेटीला गो आई तुझे व्यासपीठावर जय नाईक सर अध्यक्ष भिवंडी पूर्व जागतिक मानव अधिकार फेडरेशन दिल्ली भारत भिवंडी शहर संपर्क प्रमुख जिजाऊ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तसेच दिनेश वरटे गाव प्रमुख भादवड श्रमजीव संघटना याला व्यासपीठावर आपण पाहतोय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स. व्यासपीठावर शिवसेना शाखा प्रमुख भादवाड जयभवानी गुरुनाथजी तरे साहेबांचं देखील शुभागमन आपलं हार्दिक स्वागत आहे. ओके मॅच स्टार्ट करायची आहे. पहिल्याच गडी बाद होतोय. मायरा 11 भादवड संघाचा डावखुरा फलंदाज जो बाद झाला होता शून्यावरती करण मात्र खूप जबरदस्त सुरुवात बॉबी भोईर याच्या माध्यमातून होते प्रांशी 11 ठाकरजाबाडा या संघासाठी. बॉबी याचा चेंडू वेगामध्ये मारा करण्याच्या नादामध्ये सोयर चेंडू टाकतो आणि पंच या चेंडूला वाईट घोषित करतात. अतिरिक्त धाव मिळते पहिल्यांदा आणि अतिरिक्त धावेनेच स्वतःचं खातं ओपन करते संघ मायरा 11 भादवड हा संघ. मित्रांनो एकूण 24 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता भिवंडी इमर्जिंग असोसिएशनच्या माध्यमातून. त्यापैकी हे 2 अंतिम संघ एकमेकांसमोर. सुरेख चेंडू अपील होते आणि गडी बाद. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट. जबरदस्त सुरुवात. दादा आला रे आमचा अजय दादा आला हे अजय दादा आला रे आमचा अजय दादा आला हे अजय दादा आला रे आमचा अजय दादा आला अजय दादा आला रे आमचा अजय दादा. हे बघू शकता अगदी एसट्यांच्या समोर पकडला होता आणि पंच गोकुलदास नाईक यांनी बाद घोषित केलेला आहे. सुरेख टेलिकास्ट बघू शकता. क्लीन अँड नेट टेलिकास्ट अगदी ISPL आणि IPL
यांचं स्वरूप या स्पर्धेला देण्यात आलेलं आहे, ज्याचं पूर्ण क्रेडिट जातं प्रिन्स मूवीज रवी गुळवी अँड फॅम टीम आणि या स्पर्धेचे प्रणेता सन्माननीय युवा नेतृत्व गजेंद्र गुळवे या स्पर्धेसाठी खूप चांगली मेहनत घेताना आणि कंपनी. माझ्यासोबत आज कॉमेंट्री मध्ये मी तर आजच आलोय, पण अलिबागचा आवाज काका म्हात्रे हे गेल्या 5 दिवसापासून या स्पर्धेला आवाज देतात आणि संदेश पाटील यांचा देखील या स्पर्धेला गेल्या पहिल्या दिवसापासून आवाज लाभलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा सक्सेस करण्यामध्ये संदेश पाटील, मनोहर तरे, काका म्हात्रे या सर्वांनी खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. माझ्या माध्यमातून थोडं जे काही योगदान देता येईल मी ते देण्याचा प्रयत्न करतोय. वेलकम सुस्वागतम भिवंडी उपशहर प्रमुख श्रीनाथजी पाटील अंकल यांचं शुभागमन. तर भिवंडी पूर्वचे आमदार रईजी शेख साहेबांचं आजच्या या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये शुभागमन झालेलं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भिवंडी पूर्वचे आमदार रईसभाई शेख यांचं आजच्या या भव्य दिव्य क्रीडा संकुलामध्ये शुभागमन झालेले आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त पायरा वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय स्मृती चषक 2025 मध्ये आज खास खेळाडूंना आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईसभाई शेख साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच जेव्हा व्हॅन बाहेर जाईल तेव्हा मॅच सुरू करायची आहे. पंचांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, गजेंद्र भाऊ गुळवे यांनी नक्कीच गावातील सर्व समालोचकांना निमंत्रित केलं होतं. त्याच्यामध्ये सर्वप्रथम दर्शन नाईक यांनी नक्कीच पहिल्या दिवसामध्ये आज शेवटच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकताय. बॉबी पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बॉबीकडे वेग खूप चांगला आहे, बॉबीकडे व्हेरिएशन खूप चांगले आहेत आणि त्या दोन्ही गोष्टींचा तो फायदा या खेळपट्टीवरती घेतोय. जवळजवळ पहिल्या षटकामध्ये बॉबी याने मायरा 11 संघाला लगभग बॅकफुटवरती ढकलून दिलेला आहे, कारण की त्याची गोलंदाजी खूप चांगली होते आणि त्याच्या गोलंदाजीचं उत्तर आता मात्र मायरा 11 भादवडच्या संघातील खेळाडूंना मिळत नाहीये. परंतु अजूनही खूप चांगले फलंदाज मायरा 11 भादवड संघाचे येणे बाकी आहेत. त्यामध्ये उल्लेख करेन सिद्धेशचा पुन्हा एकदा अपील आणि पुन्हा एकदा LBWच्या रूपाने दुसरा गडी या षटकामध्ये बॉबी बाद करतोय. एकूण 3 गडी या षटकामध्ये बाद केलेत. काय गोलंदाजी करतोय फायनल सामन्यामध्ये बॉबी भोईर. गाई तुझा गज्जू निवडून आला गो गजेंद्र दादा निवडून आला. या बागवाडा गावाचा नगरसेवक झाला ना भिवंडी शहराचा नगरसेवक झाला. या फिरताई मुंबई दिल्ली लागो ना मुंबई दिल्लीला. या फिरता मुंबई. नक्कीच इथे चांगली गोलंदाजी दर्शन. जवळजवळ 3 विकेट्स गोलंदाज बॉबी भोईर फ्रॉम वेले याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि फायनलचा मॅच आहे असं वाटत नाहीये की मायरा स्पोर्ट भादवड फायनल मॅच खेळत आहे. हो, अतिशय सुंदर उल्लेख केला. मात्र अजूनही तसेच सन्माननीय नक्कीच भिवंडी पूर्वचे सन्माननीय आमदार रईस शेख साहेबांचा हा फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळते, ज्यांची नुकतीच इथे उपस्थित झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय गजेंद्र भाऊ गुळवे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉबी आता मला पुन्हा एकदा पॅनवरती अपील. आता मात्र ती अपील फेटाळून काढतात. वारंवार पॅनवरती मारा करण्याचा प्रयत्न, पहिली धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल आणि दोन्ही खेळाडू आपल्या क्रीजमध्ये सुखरूप. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे स्कोरर अल्पेश गायकवाड आहेत. आजच्या अंतिम सामन्यामध्ये धावसंख्या सांगतात झालेली आहे ती 3/3 धावसंख्या. काय गोलंदाजी केलेली आहे बॉबी भोईर याने. मॅन फ्रॉम वेले जबरदस्त गोलंदाजीचा मारा आणि आपल्या संघासाठी एक स्वप्नवत सुरुवात करून दिलेली आहे. हे टिमक्याची चोलीबाई रंगात बोलायली. टिमक्याची चोलीबाई रंगात बोलायली. हे टिमक्याची चोलीबाई रंगात बोलायली. टिमक्याची चोलीबाई रंगात बोलायली. हे तुझी माझी जमली जोडी माझे बस करीन बाई गो. तुझी माझी जमली जोडी माझे बस करीन बाई गो. हे सर्व मान्यवर आपण बघू शकता. सन्माननीय
भिवंडीचे आमदार रईस शेख सर यांचं इथे आगमन झालं. फटाकांच्या आशेत त्यांचं स्वागत केलं गेलं. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय परत एकदा. त्रिमूर्ती एंटरप्राइज यांच्या माध्यमातून आणि गजेंद्र भाऊ गुळवी यांच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी चालू असलेला सामना भिवंडी एमर्जिंग असोसिएशनच्या माध्यमातून खेळवली जाणारी ही स्पर्धा, ज्यामध्ये प्रांशी 11 ठाकराचा पाडा आणि मायरा स्पोर्ट भादवड या संघांमध्ये होते ही अंतिम लढत. पहिल्या षटकाच्या संपल्यानंतर धावसंख्या 3-3 अशी स्थिती करून ठेवलेली आहे, ज्याचं पूर्ण क्रेडिट जाईल ते एक वेगवान गोलंदाज बॉबी याच्या नावावरती. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज अनिकेत मुकादम. स्विंग अँड मिस. काय चेंडू टाकला होता, बोटांची जादू दाखवली होती. चेंडू जेव्हा रिलीज झाला होता ना, तेव्हा समजलं होतं की चेंडू स्विंग होणार आणि बॅटला सोडून जातो. हे बघू शकता ॲक्शनमध्ये सिद्धेश यांनी जोरदार प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि चेंडू यापासून समीकरण खूप लांब होते. मित्रांनो, सिद्धेश जोपर्यंत खेळपट्टीवर असेल ना, तोपर्यंत मायरा 11 भादोड संघाच्या आशा पल्लवित असेल, कारण की या खेळाडूने 49 धावांची वादळी खेळी केली होती, तीच करावी लागेल आता. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. कुठेही पद्धत लाईत्या दिसलं नाही पायांमध्ये. फुटवर्क ज्याला म्हणतो ना, त्या गोष्टीचा अनुभव दिसला नाहीये. नक्की दर्शन, आपण जो उल्लेख केला 49 धावांची जी इनिंग जी सिद्धेशने खेळली होती, मात्र आज मॅच कोणती आहे, ते फायनल मॅच आहे. या फायनलच्या मॅचमध्ये तुला चांगला खेळावा लागेल. आणि पहा, लाईट रिलीज काय अतिशय जबरदस्त दाखवला जात आहे. इंटरनॅशनल प्रमाणे हा लाईट रिलीज दाखवला जात आहे. व्यासपीठावर जमिनीचा पैसे या नाटकातील मुख्य भूमिकेमध्ये असलेले प्रवीण पाटील अर्थात पम्या आणि सदानंद म्हात्रे सर यांचं आगमन. आपलं हार्दिक स्वागत आहे. अनिकेत आता मत पुल क्षेत्ररक्षक आहे तिथे, नाही होणं सक्सेसफुल आणि लगातार लागतोय हा चौथा गडी बाद मायरा 11 भादवड या संघाचा. हे रायगड ठाण्यात सातारा पुण्यात बाई फेमस झाला. रायगड ठाण्यात सातारा पुण्यात बाई फेमस झाला. हे भिवंडी शहरवाला न गजेंद्रबाई आमचाला. हे भिवंडी शहरवाला न गंजूबाई आमचाला. भिवंडी शहरवाला न आमचा गंजूबाई आला. भिवंडी शहरवाला न आमचा गंजूबाई आला. चेंडूला लांबून खिचून मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एलिव्हेशन तेवढं चांगलं झालं नाही. बराच वेळ चेंडू आकाशात होता आणि होतोय फलंदाज बाद. आज जर सर्व प्रेक्षक जर यूट्यूब आणि ट्रिपल एच्या माध्यमातून बघत असतील ना, मग त्यांना आंतरराष्ट्रीय लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळेल. क्या बात आहे. प्रिन्स मूव्हीज जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्लो मोशन कॅमेरा जो आहे, गजू भाऊ यांना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमच्यासाठी एक कॅमेरा एक्स्ट्रा लावणार आहोत, तो म्हणजे स्लो मोशन. अगदी पहिल्या दिवसापासून तो कॅमेरामध्ये प्रत्येक खेळाडूला इथे कॅप्चर केला जात आहे. हे ज्याला स्पेशल इफेक्ट कॅमेरा म्हणतात संदेश. ज्या कॅमेराने जेव्हा खेळाडू बाद होतोय, जेव्हा खेळाडू सिक्सर मारतोय, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, विकेट किपर यांचे जे हावभाव असतात ना, ते स्लो मोशनमध्ये कॅप्चर करण्यासाठी हा कॅमेरा बसवला जातो. तोच तुम्ही फायनलमध्ये बघू शकता. पहिल्या डे पासून खूप जबरदस्त गोलंदाजी करतो अनिकेत. आपल्या उंचीचा खूप पुरेपूर फायदा घेतो गोलंदाजीमध्ये. आता मात्र समोरच्या दिशेने उडवलेला हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर लँड होईल तो थेट आमच्या पाहुण्यांच्या वरती. पत्रा बजाव सिक्सर. काय जबरदस्त पहिला मोठा धमाका मायरा 11 भादोड संघा खेळतो तो फलंदाज आहे निखिल. आल्या षटकाराने खातं बघू शकता. काय जबरदस्त रित्या फटका. गोई तुझा रईस निवडून आला. गोई तुझा रईस निवडून आला. रईस निवडून आला. गोई तुझा रईस निवडून आला. हे भिवंडी शहराचा आमदार झाला. गो भिवंडी शहराचा आमदार झाला. भिवंडी शहराचा आमदार झाला. गो भिवंडी शहराचा आमदार झाला. हे फिरतोय मुंबई दिल्लीला. गोना मुंबई दिल्लीला. फिरतोय मुंबई दिल्लीला. गोना मुंबई दिल्ली. हे फिरतोय मुंबई दिल्लीला. गोना मुंबई दिल्लीला. ज्याप्रमाणे हा स्ट्रोक खेळला होता तेव्हा जेव्हा हावभाव होते गोलंदाज आणि फलंदाज हे बघण्यासारखे होते. पुन्हा एकदा अनिकेत. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा स्ट्रोक ड्राईव्ह होता, मात्र नॉन स्ट्रायकरच्या बॅट्समनच्या पायाला लागून चेंडू जातोय. मात्र एका धावे व्यतिरिक्त जास्त काही डॅमेज होणार नाही. नक्कीच एक मोठा फटका आला आणि त्याच्यावर एक सिंगल धाव देखील आली आहे. आता कुठेतरी धावा बनतायत दर्शन, असं आपण म्हणू शकता. प्रांची 11 ठाकरचा पाडा हा संघ या ग्राउंडवरती दुसऱ्यांदा फायनल मध्ये पोहोचलेला आहे. दुसऱ्यांदा हा. पुन्हा एकदा अनिकेत.
आता मात्र शपल होऊन घेण्याचा प्रयत्न सक्सेस झालेला आहे. थोडंसं फॉर्मलिंग आणि त्या दरम्यान एक धाव मात्र चोडून घेतलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळलेली. एक षटकार जर वगळला तर करण्याची गोलंदाजी खूप चांगली होती. या आपण पाहू शकता सन्माननीय व्यासपीठ दाखवलं जात आहे. न भूतो न भविष्यातील एक मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा भादवड टेमगरपडा गावाची शान राखणारे आपण पाहतोय सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांना आपण बघितला. आणि त्यानंतर भिवंडी पूर्वचे आपले सर्वांचे लाडके आमदार रईस शेख साहेबांना येथे दाखवला जात आहे टीव्ही मॉनिटरवर. तसेच सन्माननीय केशवजी नाईक साहेब देखील उपस्थित झालेले आहेत आणि वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांना पाहतायत. तसेच उपशहर प्रमुख श्रीनाथ पाटील अंकल आणि त्याचबरोबर सन्माननीय निलेश परशुराम जोशी साहेब यांना आपण पाहतोय. तसेच प्रल्हादजी नाईक आणि गुरुवर्य ग्रामीण सम्राट सर्वांचे लोकप्रिय खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. सोबतच या स्पर्धेचे आयोजक भिवंडी वाहतूक सेना अध्यक्ष विभाग प्रमुख सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांचा बॅनर तुम्ही बघितला. तसेच या व्यासपीठावर उपस्थित अरुण पाटील मामा शरद म्हात्रे दादो उपस्थित झालेले आहेत. नंदू नाईक सरांना आपण पाहतोय. मागच्या बाजूला सर्व आमचे पाहुणे मंडळी जे आहेत त्यांना आपण बघितलं. सुनील नाईक आमचे मामाश्री इथे पोहोचलेला आहे. जय नाईक मामा आणि सुकीर कांबळी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. परत एकदा बॉबीला प्राचारित करण्यात आलेलं आहे तिसऱ्या षटकामध्ये. सुरेख चेंडू बॉबी जवळ पहिल्या षटकाची पुनरावृत्ती करतोय की काय अशाच प्रकारची गोलंदाजी चालू आहे. बॉबी याच्या गोलंदाजीचं ना उत्तर आतापर्यंत मायरा 11 भादवड संघाच्या कुठल्याही फलंदाला भेटलेलं नाहीये. बॉबी हा एक क्वेश्चन मार्क बनलेला आहे आता मात्र मायरा 11 भादवड संघासाठी. खूप जबरदस्त गोलंदाजी अंतिम सामन्यामध्ये बॉबी करतोय मॅन फ्रॉम वेहले. आता मात्र पुन्हा एकदा अपील आणि अशा प्रकारे बॉबी हा तिसरा गडी LBW पायचीच्या रूपाने बाद करतोय. काय गोलंदाजी करतो बॉबी. डीजे हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा आहे ना, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा आहे ना, असं कुठलं गाव नाही रे तिथं सुरदाचं नाव नाही रे, असं कुठलं गाव नाही रे तिथं दादाचं नाव नाही रे, तिथं सुरदाचं नाव नाही रे, असं कुठलं गाव नाही रे तिथं दादाचं नाव नाही रे. सन्माननीय लॉयना भिवंडी संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून सिटी इमर्जिंग संघांसाठी प्रथम पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्याचं देखील
यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच त्यांच्या माध्यमातून ग्रामीण संघासाठी सेकंड प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. महालक्ष्मी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत तर सन्माननीय प्रदीप तरे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 16 धावा 6 गडी बाद. आपण बॅनर बघितला, सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे माजी आमदार भिवंडी पूर्वचे त्यांचा बॅनर देखील तुम्हाला पाहायला मिळाला. त्याचबरोबर या व्यासपीठावर नुकतंच जोडलेले आहेत ज्यांच्या माध्यमातून ग्रामीण संघासाठी सेकंड प्राइज कॅश प्राइज देण्यात आलेले आहे. प्रदीप शेठ तरे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच दिलीपदादा पाटील, प्रभाकर पाटील आणि मनोहर जोशी न्यू पोर्टिबल संघटनेचे अध्यक्ष आहेत. प्रल्हादजी नाईक साहेबांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहे. तसेच अशोक जाधव आणि त्याचबरोबर विजयदादा पाटील, त्याचबरोबर निलेश साहेबांचा हा बॅनर तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर मुसाबाई यांचं देखील तुम्हाला बॅनर पाहायला मिळाला. तर जबरदस्त अशी गोलंदाजीचा मारा करताना पूर्ण मायरा इलेव्हन भादवड हा संघ बॉबीच्या वादळामध्ये फसला आणि तो निघालाच नाहीये. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या मात्र 16 वर 6 गडी बाद. अतिशय दयनीय अवस्था. या स्पर्धेमध्ये जे सन्मान चिन्ह आपण देत आहोत व्हीआयपीजला, सन्माननीय नरेंद्र भाऊ गुलवी यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर त्याचबरोबर योगेश गुलवी साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. अमोल ठाकूर येतोय चौथं षटक घेऊन. काहीसा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बघायला मिळाला. शुभम राहुलबाई नाईक, आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करू. आपण आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. तसेच कुशल गुलवी यांच्या मदतीने कूलर देण्यात आलेला आहे. ध्रुव गुलवी यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, त्यांनी देखील कूलर दिलेला आहे. चेंडू पडल्यानंतर स्विंग होतोय. निखिल ज्याच्या बॅट मधून एक सिक्सर जरूर बघितला होता, मात्र निखिलला देखील शांत करण्याचं काम हे करतोय तो अमोल ठाकूर. सन्माननीय सुनील केने साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफीज उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फिल्डर ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. अमोल ठाकूर पुन्हा एकदा अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी, त्याच प्रकारचा स्ट्रोक, कुठल्याही प्रकारचा इम्प्रोवायझिंग किंवा फटके खेळण्याच्या जी शैली असते त्यामध्ये चेंज करत नाही. हे बघू शकता अगदी त्याच प्रकारच्या चेंडूची पुनरावृत्ती आणि अगदी त्याच प्रकारचा बॅट स्विंग फलंदाजा बघायला मिळाला आणि परिणाम चेंडू होतो डॉट. तसेच सन्माननीय सिटी प्रोप्रायटर अध्यक्ष प्रदीप दादा पाटील यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तृतीय पारितोषिक मनोहर जोशी, चतुर्थ पारितोषिक आणि सन्माननीय मनोज गुलबी भिवंडी शहर अध्यक्ष मनसे यांच्याकडून स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. निर्दोष जुकोर यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. जुकर परिवाराच्या वतीने या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा तोच चेंडू, आता मात्र लेगबायच्या स्वरूपात धाव भेटेल का? आणि हो, ती धाव भेटेल. ज्या संघाने या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्यामध्ये 89 धावा मारल्या होत्या, तो संघ असं वाटतं की या स्पर्धेतील सर्वाधिक लो स्कोर करतो की काय, काही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आतापर्यंत. हर्षल वर्टा यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज जे आहेत देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फिल्डर त्यासाठी मयूर पाटील आणि प्रफुल्ल म्हात्रे यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. गरकाबाई डोंगरे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा शुभमने बॅट चालू होती, चेंडू बाहेरच्या दिशेने जात होता. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. तसेच सन्माननीय अजय पाटील ज्यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर देण्यात आलेला आहे, आपण तो मॅन ऑफ द मॅचच्या सोबत देत आहोत. आणि विशाल मनोहर म्हात्रे दादांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला टॉस बॉक्समध्ये टॉस विनर कॅप्टनला आपण गिफ्ट देत आहोत तो दिलेला आहे. या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला आता दर्शन नाईकच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 19 धावा, 6 गडी बाद झालेले आहे. एक मात्र षटकार जो आला होता तो चेक. हॅलो, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर शिवनाजी नाईक यांचं देखील शुभागमन झालेलं, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि अशा प्रकारे ही फलंदाज बाद, दुसरी धाव घ्यायच्या नादामध्ये फलंदाज होतोय बाद आणि पंचांनी वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे बॅट्समन्स कडून. बॅट्समन्स रिव्ह्यू. तसेच कैलासवासी स्वर्गीय निलेश दादा नाईक यांच्या स्मरणार्थ सन्माननीय महेश नाईक आणि आदित्य नाईक
यांच्या माध्यमातून सुंदर अशा ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला आता घेऊन जातोय श्री समर्थ ऑर्केस्ट्रा प्रस्तुत मनोज भंडारी आणि कुणाल जोशी यांच्यासोबत. थँक्यू कॉमेडी बॉक्स आणि थँक्यू ऑर्केस्ट्रा. थँक्यू मंडळी. आज या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार रईजी शेख साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण सन्मान करूया. अतिशय बिझी शेड्यूल आहे, बऱ्याच वेळापासून आलेले आहेत आणि नक्कीच या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो गजेंद्र भाऊ गुळवी साहेबांच्या शुभहस्ते आपण मायेची प्रेमाची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं करूया स्वागत आणि सन्मान. भव्य दिव्य प्रभाग स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तसेच पुष्पगुच्छ आणि वक्तृत्वाची गुरुकिल्ली सदान मात्र प्रेझेंट हे पुस्तक देखील साहेबांना आपण देऊन त्याचं स्वागत आणि सन्मान करतोय. या स्पर्धेची आठवण नक्कीच गजेंद्र प्रभाकर गुळवी साहेबांच्या वतीने हे सन्मान चिन्ह देऊन तसेच वक्तृत्वाची गुरुकिल्ली सदान मात्रे सर लिखित हे पुस्तक देखील देऊन आपण सन्माननीय आमदार रईस शेख साहेबांना सन्मानित करूया. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रभाकर गुळवी स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नक्कीच गजू भाऊ यांनी सांगितलं होतं की बाल्यामामा खासदार होणार, बाल्यामामा खासदार झाले. रईस शेख आमदार बनणार, रईस शेख आमदार झाले. आता रईस शेख आपल्याला जेव्हा शुभेच्छा देतील तेव्हा पाहूया भावी नगरसेवक गजेंद्र भाऊ यांच्याबद्दल काय शुभेच्छा देतील. तर शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या षटकात पहिल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट होते, एका अंकाने धाव. थँक्यू कॉम्बॉक्स. विनंती राहील अनाउन्समेंट केल्याशिवाय, कारण की आता या ठिकाणी आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. मॅच रोखणार सर. 2 मिनिटं थांबा. मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतो या स्पर्धेला आपण शुभेच्छा द्याव्यात. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि आमचे भाऊ राजेंद्र गुलवी साहेबांना अभिनंदन की एवढी चांगली क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही ठेवली आहे. मला असं सांगितलं गेलेलं आहे की 10 वर्षात सर्वात मोठी क्रिकेट टुर्नामेंट आहे. तर एकदा यांच्यासाठी जोरदार ताल्या. आणि मी गुलवी साहेबांचा धन्यवाद मानेन की या क्षेत्रामध्ये माझी खूप इच्छा आहे की मी चांगलं काम करू. पण जेव्हा आपण चांगलं काम करण्याचा जे काय म्हणतात ना त्याला ध्येय करतो तेव्हा टीम पण आपल्याला पाहिजे. इथे मी आमदार दुसऱ्यांदा झालो तरीच मी यांची एरियामध्ये येऊन आपली जी शाळा आहे, हा स्टेडियम आहे, इथे काय पाण्याचे प्रश्न आहेत ते आणि भरपूर प्रश्न यांनी मला सांगितलेले. मी तुम्हाला विश्वास देतो की एक एक करून आपण हे सगळे कामं करू. आणि या क्षेत्रामध्ये एकच विनंती आहे लोकांची, तुमच्या सर्व लोकांना, की चांगल्या लोकांना मुभा द्या. ज्यांची मानसिकता समाजकारणची आहे त्यांना एक चान्स द्या. हा स्टेडियम मी बघितला आणि तुमचं धन्यवाद की तुम्ही हा स्टेडियम बघण्यासाठी मला आणलात. बाहेरचा आपला रोड आहे. सन्माननीय अजितदादा साहेबांशी मी जेव्हा भेटलो होतो यावेळी त्यांनी सांगितलं की तुझं एक काम सांग. मी त्यांना सांगितलं की आमच्या भादवडचा रोड करून द्या तुम्ही. आणि मनात कधीच असं ठेवू नका. माझा काम करण्याची जी पद्धत आहे, मी धर्म बघत नाही, एरिया बघत नाही, काहीच बघत नाही. या महाराष्ट्राला आपल्याला कसं पुढे न्यायचं तेच मी बघतोय. आपल्या भिवंडीचं कसं आपण पुढे घेऊ. आता भिवंडीमध्ये मी सरस बोलत होतो 100 ml पाणी म्हणजे भिवंडीला येते 20 वर्षामध्ये पाण्याची कमी होऊ नये म्हणून आपण एक चांगली योजना आणलेली आहे. त्याचं काम पण चालू केलेलं आहे. आणि हे जेवढे काम आहेत एक एक करून आपण करू. आता भिवंडीला एक नवीन IAS अधिकारी आज भेटलेला आहे. उद्या ते IAS ऑफिसर पण जॉईन करतील. आपल्याला एक चांगली टीम करून भिवंडीचा विकास कसं करावा हे बघायचं आहे. आणि गुलवी साहेब तुमच्यासोबत बाल्यामामा आहे, मी पण आहे. तुम्ही पुढे जा, काम करा. एक मिनट सर. सर मेरी आवाज आपके पास आ रही है सर? सर तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी बोलत होतो की तुम्ही एक चांगला एस्टिमेट करा आणि स्पोर्ट्स मिनिस्टरला पहिला काम आपण आपल्या स्टेडियमचं सांगू. काम करण्याची पूर्ण इच्छा पण आहे आणि आपण काम केलेलं आहे म्हणूनच दुसऱ्यांदा
इथे जे आपला स्टेडियम आहे याच्यासाठी आपण 10 दिवसात स्पोर्ट्स मिनिस्टरला गुलवी साहेबांना घेऊन भेटून याचा एस्टिमेट करून आपण प्रयत्न करू की आपला स्टेडियम ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये सर्वात चांगला स्टेडियम होईल असे प्रयत्न करू. माझी इच्छा खूप आहे पण आपण प्रयत्न करू, भांडण करू त्याच्यासाठी. आणि इथे गुलवी साहेब आहेत, त्यांचं काम पण चांगलं आहे. एकत्र होऊन राजकारण न बघता आपल्या शहरासाठी आपल्या राज्यासाठी आपण काम करू, तेवढाच मी बोलणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते सन्माननीय आमदार AJ शेख साहेब. आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्रिमूर्ती एंटरप्राइजेस यांच्या वतीने आपला मनपूर्वक हार्दिक आभार. ड्रोन व्ह्यू बघू शकता आपण, या ग्राउंडचा ड्रोन व्ह्यू अतिशय सुंदर ड्रोन व्ह्यू दाखवला जातोय. नक्कीच नक्कीच 6वा कॅमेरा जोडला आहे, म्हणजे ड्रोन कॅमेरा प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून जबरदस्त हा टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतं. प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून न भूतो न भविष्यातील ही स्पर्धा गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या माध्यमातून. सर मॅच ऑन करायची आहे, सो रिक्वेस्ट टू अंपायर्स गोकुलदास पाटील सर. हे आपण पाहताय सरांना भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख साहेब आपली रजा घेत आहेत. पुढील कार्यक्रमासाठी त्यांना देखील जायचं आहे. मात्र न्यू 40+ संघटनेचे विद्यमान लाडका अध्यक्ष मनोहरदादा जोशी यांचं शुभागमन झालेलं आहे या व्यासपीठावर. तसेच सुनील नाईक आमचे मामाश्री देखील चर्चा करताना, कारण की चर्चा आहे म्हणून तर एवढा खर्च आहे या स्पर्धेला, चर्चा तर होणारच. दर्शन अंतिम सामना आता मात्र हेलिकॉप्टर स्वरूपात चेंडू खोदून काढला होता, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा पार फरार. व्यासपीठावर SRK एंटरप्राइजेस प्रोप्रायटर अर्थातच राहुलभाई नाईक साहेबांचं या ठिकाणी शुभागमन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा आभार. पुढील स्वागत सन्मान थोड्याच वेळात आपण घेऊया. इट्स व्हेरी ब्युटिफुल हे भिवंडीच्या रथाच्या नावाचा चालतंय रे बोलबाला, भिवंडीच्या रथाच्या नावाचा चालतंय रे बोलबाला. हे सुरेंद्र दादा आला रे आमचा नरेंद्र दादा आला, हे सुरेंद्र दादा आला रे आमचा नरेंद्र दादा आला, हे सुरेंद्र दादा आला रे आमचा नरेंद्र दादा आला, हे सुरेंद्र दादा आला रे आमचा नरेंद्र दादा आला. नक्कीच भिवंडी पूर्वचे आमदार सन्माननीय रईस शेख साहेब आमची रजा घेत आहेत. सोबतच गजेंद्र भाऊ गुलवी अपील होते, त्यांना नक्कीच आपल्या व्हॅन पर्यंत पोहोचवताना आपण पाहतोय. त्यांचे संपर्क देखील त्यांच्या सोबत आहेत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व आयोजक त्रिमूर्ती एंटरप्राइजेस या अजय पाटील आपण पाहतोय, मंगेश पाटील देखील जोडला आहे. पुढील मान्यवरांना सन्मानित या षटकानंतर करणार आहोत. तरी देखील षटक संपल्यानंतर संदेश पाटील आम्हाला ऑन करायचा आहे. अतिशय जबरदस्त हा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या भिवंडी इमर्जन्सी ही फायनल तुम्हाला पाहायला मिळतोय. दर्शन नाईकचा आवाज तुमच्यापर्यंत कधीपासून पोहोचतोय. दर्शन काय म्हणशील, धावा ज्या प्रकारे झालेल्या आहेत? एकूण 27 धावा. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अक्षय खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. कुठल्याही फलंदाला आतापर्यंत तितकीशी चांगली फलंदाजी करता आलेली नाहीये मायरा इलेव्हन भादोड संघाच्या. की गोलंदाजी बघितली तर प्रांशी इलेव्हन ठाका जबाडा संघांच्या सर्व गोलंदाजांनी खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी केलेली. ह्या खेळपट्टीचा पूर्ण अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि त्याचाच परिणाम स्वरूप ते कुठल्याही प्रकारचे मोठे फटकेबाजी, एक षटकार आणि चौकार वगळला असता तर कुठल्याही प्रकारचे मोठे स्ट्रोक आलेले नाहीयेत. जबरदस्त गोलंदाजी अक्षय मॅन फ्रॉम टेमगर. पुन्हा एकदा अपेल आणि हा देखील फलंदाज जवळ या स्पर्धेतील या सामन्यातील चौथा गडी हा पायची चरमाने बाद. उतर दे ढोंगोराचे खाली, उतर दे ढोंगोराचे खाली, ढोंगोराचे खाली, उतर दे ढोंगोराचे खाली, उतर ना ढोंगोराचे खाली, उतर ना ढोंगोराचे खाली. तुझा भरलेला बाजार गो, भरलेला बाजार, तुझा भरलेला बाजार गो, भरलेला बाजार, तुझा भरलेला
बाजारू घोडावर येला बाजारू तर मित्रांनो पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. ग्रामीणच्या 2 टीम आपण तयारीत राहायचंय. आपला फायनलचा जो टॉस असणार आहे तो म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये तो टॉस केला जाईल. तर ग्रामीण यस ग्रामीणचं सांगितलं आहे मी. 40चा मॅच याच्यानंतर आहे. तर दोन्ही संघाने तयारीत राहायचंय टॉस करण्यासाठी. तर आपण मनोहर तारे सरांच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये जात आहोत. मनोहर तारे आपण 40+ आई गावदेवी 40+ आणि जोशी फाउंडेशन 40+ संघाला आपण टॉस बॉक्स मध्ये बोलवायचं आहे. आणि टॉस होण्या अगोदर पुन्हा एकदा मनोज भंडारी यांच्याकडून एक संगीत होऊन जाऊ द्या. भिवंडी एमर्जिंग असोसिएशनचे अध्यक्ष कुमार दिग्नेश प्रताप पाटील यांचं देखील आगमन झालेले आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हे रवा साई बाबा हे ये रवा साई बाबा ये रवा साई बाबा हे मोगा गाव गवतो येतो ये रवा साई बाबा मोगा गाव गवतो येतो ये रवा साई बाबा हे मोगा गाव गवतो येतो ये रवा साई बाबा मोगा गाव गवतो येतो ये रवा साई बाबा हे ये रवा साई बाबा ये रवा साई बाबा हे ये रवा साई बाबा ये रवा साई बाबा हे मोगा गाव गवतो येतो ये रवा साई बाबा मोगा गाव गवतो येतो ये रवा साई बाबा हे मोगा गाव गवतो येतो ये रवा साई बाबा मोगा गाव गवतो येतो ये साई बाबा. बोला साई बाबा की जय. भाई जरा माईक लावायचं ना. भिवंडी एमर्जिंग असोसिएशन अध्यक्ष कुमार रिग्नेश प्रताप पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच या भिवंडी एमर्जिंग अध्यक्ष असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत विराट दयानंद चोरगे. तसेच दुसरे उपाध्यक्ष आहेत दर्शन भगवान नाईक. या असोसिएशनचे सचिव रवींद्र गुळवी. धन्यवाद तसेच दर्शन. सदस्य दर्शन. मनोज भोईर. सो दर्शन प्लीज टॉस करणार आहोत. मनोहर तरे सर आपल्या सोबत टॉस बॉक्स मध्ये. ठीक हॅलो हॅलो तर आता लगेच नाणेफेकीला सुरुवात करणार आहोत. दरम्यान दोन्ही क्षेत्ररक्षक दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत. स्ट्रायकेनला जाणारे फलंदाज वेलकम सुस्वागतम आदित्य नाईक ट्रॉफी स्पॉन्सर यांचं शुभागमन झालेलं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे ट्रॉफी जी मॅन ऑफ द मॅचची सुरुवात येतोय गरकेबाई डोंगरे आणि शंकर डोंगरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. मंचावरती आणखी एक खूप हास्य कलाकार प्रवीण उर्फ पम्याभाई हे देखील आलेले आहेत. त्यांची शॉर्ट फिल्म येणारी आहेत काही दिवसामध्ये. ती तुम्ही बघायला विसरू नका. खूप चांगल्या प्रकारचा संदेश असतो त्यांच्या प्रत्येक शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून. आणि जमिनीचा पैसा हे नाटक आपल्याला कल्याण येथील नाट्यगृहामध्ये बघायला मिळणार आहे. सर्वांनी जा आवर्जून बघा आणि प्रतिसाद लाभा. आपल्या आगरी समाजाचा एक सुरेख असा नाटक कलाकार हास्य कलाकार पम्याबाई आपला पम्याबाई. टॉस बॉक्समध्ये आपण टॉस घेतोय. तर नक्कीच गावदेव स्पोर्ट भादवाड आणि जोशी 11 संघाचा कर्णधार अजून टॉस बॉक्समध्ये पोहोचलेला नाहीये. हां जोशी 11 संघाचा कर्णधार प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये या. बघा पहिली इनिंग झालेली आहे. आपण टॉस घेतोय पटकन कारण मान्यवरांचं देखील भरपूर स्वागत आणि सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी बाकी आहेत. चला जोशी 11 संघाचा कर्णधार यस लवकर या लवकर या. गावदेव स्पोर्ट भादवाड संघाचा कर्णधार संतोष तरे आपण टॉस बॉक्समध्ये आलेले आहात. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर 40+ फॉर्मॅटमधील फायनलचा हा सामना आपण पाहणार आहोत. रणजित गुळवी यस जोशी फाउंडेशनचे कर्णधार म्हणून रणजित गुळवी यांना आपण पाहणार आहोत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे.
पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू आणि वाईटचा इशारा आणि वाईटच्या स्वरूपात धावा पडते. जिथे धावा करायच्यात फक्त आणि फक्त 28 धावा करायच्यात तिथे अशा प्रकारची सुरुवात अपेक्षित नव्हती. मायरा इलेव्हन भादवड संघाला निराशा केलेली आहे फलंदाजी करताना. सुरेखरित्या चेंडूला फक्त समोरच्या दिशेने पायांच्या समोर फक्त हलक्या हाताने स्टेअर केला होता. एकच धावा मिळणार, एका धावे येते तर काय नाही आहे. फायनलचा अंतिम सामना बघतो भिवंडी एमर्जिंग असोसिएशनच्या माध्यमातून. ही 2 फॉर्मॅटमध्ये खेळली जाणारी स्पर्धा होती. एकाकडे भिवंडी एमर्जिंग असोसिएशन तर दुसरीकडे ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातील ग्रामीण संघांना इथे आमंत्रित करून बोलवला. याचं पूर्ण क्रेडिट जातं त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आणि सन्माननीय गजेंद्र भाऊ गुळवी यांना, ज्यांनी या सर्व स्पर्धकांना खेळण्याची इथे सुवर्ण संधी दिली. त्या संधीचा सर्वांनी लाभ घेतला. आदरणीय बाळू पाटील साहेब, गणेश पाटील, सन्माननीय सासरे आहेत, गजेंद्र भाऊचे, तसेच केवडी दिवेचे सर्व सामाजिक कार्यकर्ते, आपलं हार्दिक स्वागत आहे. फेकून दिला त्याला सीमा पार, पहिला धमाका षटकार. थँक्यू डिझे. मी प्रदीप तरे तसेच केशवजी नाईक, सूर्यकांतजी मोरे साहेबांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये या. पाहुण्यांना घेऊन विनंती असेल यजमान, आपण पाहुण्यांना घेऊन टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. फुल टच चेंडू होता, अगदी लॉलीपॉप फुल टच चेंडू, आणि या चेंडूवरती हेच होऊ शकलं असतं. चेंडूला भिरकावून दिला आणि चेंडू जातो फायनल एक सीमेच्या वरून. एक चांगला आणि सुंदर देखणा षटकार. नयन तसेच बालू पाटील, सन्मानित सासरे भाऊ यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपण उपस्थित आहात. आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बाळूजी पाटील साहेब. एकूण 9 धावा झालेल्या आहेत, सॉरी 8 धावा. मेगा फिनालेचा सामना आहे 40+ फॉर्मॅट मधील, आणि अर्थातच एका बाजूला त्रिमूर्ती इंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025. बोलवा. येस, गावदेवी कॉल आहे. नो चेंडू आणि आता आहे फ्री. एकत्र धावा तर खूप कमी करायच्या आहेत आणि त्यामध्ये देखील अशा प्रकारच्या अतिरिक्त धावा जर दिल्या जातील तर तुम्हाला हा सामन्यावरती विजय प्राप्त करणं हे खूप कठीण होऊन जाईल. त्रिमूर्ती आलेला आहे. 11. धन्यवाद मान्यवरचे आभार. या ठिकाणी टॉस विनरसाठी अर्थात विशाल मनोहर म्हात्रे प्रेझेंट. हा गिफ्ट हॅम्पल टॉस विनिंगसाठी हा गिफ्ट हॅम्पल आपण देत आहोत. पुन्हा एकदा टावरिंग सिक्सर, हा खूप जाईल दूर. षटकार. फलंदाजीमध्ये आक्रमण झालेलं आहे सुरुवात, आणि आक्रमण कोण करतोय तर फलंदाज प्रेम. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण भिवंडीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण भिवंडीचा सन्मान. इथे क्रिकेटपटूची शान, इथे क्रिकेटपटूची शान, इथे क्रिकेटपटूची शान, इथे क्रिकेटपटूची शान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे व्यासपीठावर राणाळगावचे सरपंच प्रतापजी पाटील साहेबांचे सुपुत्र रिग्नेश पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. आणि भिवंडी इमर्जिन हे क्रिकेटचे अध्यक्ष आहेत. आपलं हार्दिक स्वागत. तर आपण टॉस बॉक्समध्ये आहोत. गावठी स्पोर्ट भादवड संघाने टॉस जिंकलेला आहे. 4 षटकाचा सामना असेल. फायनलची मॅच आहे. निर्णय का असेल? बॉल फर्स्ट. यास क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. काय रणनीती आहे? जोशी फाउंडेशन एक तगडा संघ आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. दोन्ही संघ होम ग्राउंड खेळणार आहेत. काय प्रेशर आहे मनामध्ये? काही प्रेशर नाही. एक चांगला खेळ प्रेक्षकांना बघायला मिळेल फायनल मध्ये. नक्कीच मिळेल. नक्कीच. तर या ठिकाणी आपण नाणेफेक रणजित गुळवे, आपण नाणेफेक हारलेले आहात. आपल्याला आता फलंदाजी आलेली आहे. काय टार्गेट असेल 4 षटकामध्ये? 50 ते 60 धावांचा टार्गेट असेल. वा, जबरदस्त. आणि एक मोठी आशा आकांक्षा घेऊन आपण ग्राउंड मध्ये उतरणार आहात. आज फायनलच्या मॅच मध्ये काही रणनीती वेगळी आहे का टीम मध्ये? काही नाही, नेहमीप्रमाणे आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. रसिक प्रेक्षकांना आणि आपल्या स्थानिक सर्व प्रेक्षकांना मजा येईल मॅच बघताना. नक्कीच. गजेंद्र भाऊंचा शो पाहताना आज काय तू सांगशील? आयोजन चांगलं केलेलं आहे. मस्त टुर्नामेंट आहे. खेळायला मजा पण आलेली आहे. नक्कीच. संतोष तरे, आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन तर चांगलं आहे, पण पुढच्या वर्षी जर टुर्नामेंट ठेवाल तर अजून 2 टीम तरी 40+ खेळवाव्या. हा, नक्कीच 40+ साठी. आणि नक्कीच गजेंद्र भाऊनी थंब दाखवलेला आहे. गावदेव स्पोर्ट भादवड संघाने 40+चा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि जोशी फाउंडेशनला फलंदाजी आमंत्रित केलेले. थँक्यू. पुढील मॅच सुरू होते. बॅक टू कम बॉक्स.
आणि व्यासपीठावर स्वागत देखील एका बाजूला आपण सुरू करतोय, कारण की पाहुण्यांची नुकताच आगमन झालेले भिवंडी एमर्जिंग असोसिएशनचे युवा नेतृत्व अध्यक्ष कुमार विघ्नेश पाटील राणाल यांचं आगमन झाले, त्यांचं आमचे हार्दिक स्वागत सन्माननीय करतोय. गरग्याबाई डोंगरे यांना विनंती असते प्लीज, आणि जय नाईक सर आपण प्लीज व्यासपीठ स्थानापन्न व्हा. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात जो मोमेंट आपण पाहतोय आणि लगेच पाहुण्यांना आपण सन्मानित करूया. कॉमेंट्री बॉक्स एका बाजूला मॅच सुरू राहील, एका रकान्यामध्ये आपण मॅच दाखवायची आहे आणि एका बाजूला सत्काराचा कार्यक्रम, कारण की मान्यवर भरपूर झालेले आहेत आणि अर्थातच मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणं खूप गरजेचं आहे. आता विजयासाठी फक्त धावा हव्यात. आमचे स्कोर सांगतील फक्त 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 8 धावानंतर सामना चॅम्पियन संघ आपल्याला मिळणार आहेत. सुरेख चेंडू पडल्यानंतर स्विंग घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, मात्र खूप उशिराने अशा प्रकारची गोलंदाजी होते. पहिल्या चेंडूपासून अशा प्रकारचा मारा हवा होता. दर्शन, आपल्याला ओपनिंग म्हणजे अर्थातच फायनल मॅचचा टॉस करायचा मैदानामध्ये, तरी ही मॅच लो स्कोरिंगची आहे. सत्कार फार आहेत आणि पाहुण्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. थोडंसं कॉमेंट्री फक्त थांबवायची आहे. सत्कार आपण शॉर्टमध्ये निपटूया. आपण मनोहर तरे सरांच्या सोबत. इट्स अ 6 टाइम तसंच वाचवलेला या फलंदाजाने. धन्यवाद. तर व्यासपीठावर जय नाईक सरांचं स्वागत करायचं आहे. जागतिक मानवाधिकार फेडरेशन भारत सरकार दिल्ली अध्यक्ष आहेत भिवंडी पूर्वचे, त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. तसेच जिजाऊ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेत देखील भिवंडी शहर अध्यक्ष आहेत, त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. नरेंद्र भाऊ गुळवी यांना विनंती असेल की आपण अनुक्रमे पुढील मान्यवरांना व्यासपीठावर सन्मानित करावं. एका बाजूला मॅच सुरू राहणार आहे. फक्त विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोहर म्हात्रे यांना विनंती असेल पुढे यायचं आहे. विशाल म्हात्रे यांचे पिताश्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून टॉक्स बॉक्समध्ये आपण विनरसाठी गिफ्ट देतोय. अर्थात मनोहरजी म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते यांना देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. गंगाराम गुळवी आमचे प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर रवींद्र गुळवी यांचे पिताश्री आहेत. गंगारामजी गुळवी यांना विनंती आपण देखील पुढे या. त्यांना देखील व्यासपीठावर आपण लगेचच सन्मानित करणार आहोत. आणि नक्कीच गुळवी परिवार म्हटला की गजेंद्र भाऊंचे हे सर्व काकाश्री आहेत. व्यासपीठावर आपण नक्कीच या सर्व मान्यवरांना सन्मानित करत आहोत. भव्य दिव्याच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आलात. मायेची ब्रह्माची शाल पुष्पगुच्छ आणि अर्थातच सन्मान चिन्ह देऊन सर्व मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. मनोहर म्हात्रे साहेब आपलं देखील अधिक स्वागत. तर गंगाराम गुळवी प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्टचा वेता भाषा रवींद्र गुळवी साहेबांचे पिताश्री आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांना देखील करूया आपण सन्मानित आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. व्यासपीठावर त्यांचं स्वागत केलं जात आहे. प्रांशिलन ठाकाचा पाडा चॅम्पियन झालेले आहेत ते. पहिला विनर चॅम्पियन मिळाला प्रांशिलन ठाकाचा पाडा. त्यानंतर लक्ष्मण गुळवी यांना विनंती असेल आपण पुढे लक्ष्मण गुळवी सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि गुळवी परिवाराचे सदस्य, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. नक्कीच करुणाकर गोंड आणि त्यांचे मित्रपरिवार कृष्णा धाऊ वरठा यांच्या माध्यमातून फुल आणि ग्रुपसाठी स्पोर्ट्स शूज दिलेले, त्यांचं हार्दिक स्वागत. लक्ष्मण गुळवी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर आई एकवेरा मातेचे सेवक आहेत, त्यांना व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर विजय पाटील झाले का? शरद म्हात्रे मुग्धा डाब्याचे प्रोप्रायटर शरदजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. शरदजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित, प्रोप्रायटर मुग्धा धाबा. आणि गावदेवी स्पोर्टमध्ये त्यांना आपण खेळताना पाहतोय. आज ॲक्शनमध्ये आहेत की नाही, ड्रेसिंगमध्ये आलेले नाही आहेत, सध्या खेळाचा आनंद घेण्यासाठी आले, त्यांचं व्यासपीठावर स्वागत सन्मान. त्यानंतर प्रवीण पाटील आमचे मित्र पम्या जमिनीचा पैसा या नाटकाचे मुख्य कलाकार आहेत. एक हास्य कलाकार, अगदी सामान्य कुटुंबातून बिलॉंग करून आज कलेच्या माध्यमातून लगेचच प्रवीण पाटील पम्या भाई एक ग्राउंड खाली करा प्लीज. चला ग्राउंड खाली करा. प्रवीण पाटील पम्या आगरी कलावंत आहे. जमिनीचा पैसा तसे अनेक नाटक देखील त्यांनी आपण पाहिलेले आहेत. चेतन पाटील जमिनीचा पैसा या नाटकातील पुढील कलावंत, त्यांना देखील विनंती.
बघा हा लोकप्रिय नाटक 32वा प्रयोग 25 तारखेला आचार्य यात्रे रंगमंदिर कल्याण या ठिकाणी होणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये मनोहर तरे प्रेझेंट हाच नाटक पुन्हा आपण पाहणार आहोत. या दोघांना नरेंद्र भाऊ गुळवे यांच्या शुभ हस्ते या कलाकारांना आपण व्यासपीठावर सन्मानित केले जात आहे. आपलं मनोहार्दिक स्वागत.